बनू अगं सावकाश. बाबा आलो. ये वा 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 वा. फक्त तिघे होते पण काय तयारी केली होती जेवणाची. चिकन पण छान होतं रे. खरंच. आता आपण लवकरात लवकर त्यांना पण जेवायला बोलूया काय. हो अगदीच. हो आणि वहिनी नेक्स्ट टाइम ना आपण त्यांच्याकरता व्हेजिटेरियन जेवण करूया. हा तुमच्या साईलचं त्यांनाही बरं वाटेल नाही का. हा अवनी हो आपण कुंदाला लग्नात साडी घेतली होती काय का. त्याला घेतली नसेल ना तर वसुंधराच्या बाहेर पटकन तिच्याची साडी पाठवून दे. म्हणजे तिला आधी दिली असेल तरी पण तिला जेवण चांगलं झालं म्हणून ही अजून एक साडी. चला 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 झोपूया. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आई हा मला फोन आहे ना, मला आजी आजोबांना फोन करायचंय. मला सांगूया ना गं आपण पडलो की नाही ते. नाहीतर तुला माहिती आहे ना. चल चल फोन करूयात आपण. चल मी पण येते. वसुंधरा हा थांब ना जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. हे घे जा बाळ, मी आलेच. हा लग्न झाल्यापासून बघतेय सतत तू आपल्या बहिणीच्या मागे मागे. उद्या शाळा काय फक्त त्याची एकट्याचीच सुरू होणार आहे का? चिनू मनूची पण होणार आहे ना. त्यांच्या डब्याची तयारी कोण करणार? नाही. अगं अशी काय करतेस? तिच्याकडनं कसली अपेक्षा करतेस तू? ती फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करणार. अगं त्यासाठीच तर हिने. बरोबर बोलताय तुम्ही वंच. मलाच आपलं वाटत होतं की मी माझ्या मुलासाठी बायको आणतेय, या घरासाठी सून आणतेय, ती या घरातल्यांच्या आनंदासाठी प्रयत्न करेल, घरात रमेल, घरातलीच होईल. पण नाही, हिचं आपलं सतत बनी आहे की बनी. काय हे सगळं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. बनीसाठी हे घर, इथली माणसं सगळं नवीन आहे हो, म्हणून काळजी करत असते मी त्याची. बनीला माझ्याशिवाय एक क्षणभरही राहायची सवय नाही. आणि चिनू मनूच्या शाळेचा पहिला दिवस आहे, माझ्यासाठी महत्वाचा आहे तो. मी तिघांची तयारी करणारच ना. आणि माझं त्यांच्याशी पहिल्यापासून बॉन्डिंग नीट झालं नाही. मी आणि बनी इथे आल्यापासून त्यांना असं वाटतं की त्यांचा बाबा त्यांच्यापासून दूर जाईल. अहो पण मला खूप भीती वाटते हो. म्हणजे जयश्रीताई म्हणाल्या तसं त्यांनी खरंच केलं आणि वसू आणि बनीला इथे परत पाठवून दिलं तर वसूला तर त्रास होईलच, पण बनीच्या मनावर त्याचा कसा परिणाम होईल विचारच करवत नाही मला. नाही की नाही, असं काही नाही होणार. म्हणजे आकाशराव तसं काही होऊ देणार नाहीत. तुम्हाला माहित नाही हो, घरातल्या पुरुषांना बायका आपल्या पदराच्या गाठीला कसं बांधून ठेवतात ते. उद्या काय वाटेल ते कारण सांगतील हो. त्या म्हणतील वसूला बरं वाटत नाही म्हणून 4 दिवस दिले माहेरी पाठवून, आणि बनी एकटा कसा राहणार म्हणून त्यालाही सोबत पाठवलंय. मग ठीक आहे, मग आपण ना आकाशरावांना सगळं खरं सांगून टाकूया. अहो, कुठला मुलगा आपल्या आईच्या विरोधात सासू सासऱ्यांचं ऐकून घेईल? लग्नानंतर सगळं व्यवस्थित होईल असं वाटलं होतं मला, पण आता असं वाटतंय की हे घर आपल्याला त्याच्या नावावर करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. अहो, कसं करणार? कसं करणार? हा म्हणजे आपण या बाबतीत त्या वकिलाचा सल्ला घेतला होता. त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत करायला असमर्थता दाखवली. म्हणजे मला ना आता फक्त एकच ऑप्शन दिसतंय. विशाखा मॅडमनं सांगितलेल्या त्या माणसाला कॉन्टॅक्ट करणं. विशाखा मॅडमने सांगितलंय म्हणजे तो आपल्याला नक्कीच मदत करेल. हो, पण मागच्या वेळेला वसूनी फोन उचलला होता तेव्हा ती म्हणाली होती की तो शार्दूलचा आवाज वाटतोय म्हणून. हो, आणि म्हणजे त्यावेळी
काही गडबडीत मी तो नंबर पटकन ब्लॉक करून टाकला. पण मला असं वाटतं ना की वसूचा ना काहीतरी गैरसमज झाला असावा. आपण ना विशाखा मॅडमना फोन करून विचारूया नेमका कोण आहे ते. हो पण बोला रानडे, काय काम काढलं आज? मॅडम सॉरी ना, रात्री उशिरा फोन केला तुम्हाला. उशीर कुठला हो? माझी रात्र तर आत्ता सुरू झाली. बोला. मॅडम त्या दिवशी वकिलाच्या ऑफिस बाहेर तुम्ही मला एक कार्ड दिलं होतं, म्हणजे एक नंबर दिला होता. तो नेमका कोणाचा होता? लकीचा. रानडे, ओ तुम्ही त्याला अजून फोन केला नाहीये? तुमचा प्रॉब्लेम होता म्हणून तुमची नर्सरी मी घेतली ना विकत. मग आता अजून कुठला प्रॉब्लेम आहे तुमचा? नाही ना मॅडम, म्हणजे अजून ते घर बनीच्या नावावर करायचं राहिलंय ना. आमची जयू सुद्धा ना कमालच करते. हा मॅडम आम्ही त्याला फोन केला पण तेव्हा आवाज मला ओळखीचा वाटला. ओळखीचा? हो रानडे, तुमचा आणि लकीचा काय संबंध आहे? एक सांगू का, तुमच्यासारख्या पापभिरू माणसाच्या आयुष्यामध्ये लकी सारखी माणसं आपसूक येत नसतात बरं का रानडे. ती आणावी लागतात. काम करा, त्याला फोन करा, तो तुमचं काम नक्की करेल. हो थँक्यू. मॅडम मला त्यांचा दुसरा नंबर मिळू शकेल का? हो पाठवते. हो थँक्यू. बाय.